श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताच का दिसला? तुम्ही अनेक व्हिडिओ पाहत असाल, अनेक लोकांचे संदेश ऐकत असाल, पण आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे. आणि कदाचित तुमच्या मनामध्ये सध्या अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाही सांगत नाही. तुम्ही बाहेरून हसता, सगळ्यांशी व्यवस्थित बोलता, आपलं काम करता, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक चिंता कायम असते. माझं हे काम कधी पूर्ण होणार? माझ्या आयुष्यात परिस्थिती कधी बदलणार? मी एवढी मेहनत करूनही मला यश का मिळत नाही? मी स्वामींना इतका मनापासून हाक मारतोय, मग माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते का? भक्तांनो, जर यापैकी एकही प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण आज आपण तुमच्या समस्येचं भविष्य सांगणार नाही. कोणता चमत्कार कधी होईल याची हमी देणार नाही, पण एक गोष्ट नक्की सांगणार आहोत. संकटाच्या काळात तुमचा विश्वास कसा टिकवायचा? कारण अनेकदा आपण देवाकडे प्रार्थना करतो, पण उत्तर लगेच मिळत नाही, आणि मग आपली श्रद्धा कमी होऊ लागते. आपण म्हणतो, स्वामी, तुम्ही माझं ऐकत नाही का? पण कदाचित उत्तर मिळत नसण्याचा अर्थ असा नसतो की तुमची प्रार्थना ऐकली जात नाही. कधी कधी उत्तर येण्यासाठी वेळ लागतो, आणि तोपर्यंत तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची असते, विश्वास सोडायचा नाही. भक्तांनो, कदाचित तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून अडकलेलं आहे. तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, लोकांना भेटलात, फोन केले, पैसे खर्च केले, वेळ दिला, पण तरीही काम पुढे सरकत नाही. आणि आता तुमच्या मनात एकच विचार आहे, आता हे काम होणार तरी आहे का? आज एक गोष्ट लक्षात ठेवा, अडथळा आला म्हणजे शेवट झाला नाही. रस्ता बंद दिसतोय म्हणजे प्रवास संपला नाही. कधी कधी आपल्याला दुसरा रस्ता शोधावा लागतो, कधी थोडा वेळ थांबावं लागतं, आणि कधी स्वतःमध्ये काही बदल करावा लागतो. म्हणून आजपासून माझं काम होणार नाही असं म्हणणं बंद करा. त्याऐवजी म्हणा, मी प्रयत्न करणार, योग्य मार्ग शोधणार, आणि स्वामींवर विश्वास ठेवणार. हा विचार तुमचं मन बदलू शकतो, आणि मन बदललं की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते, आणि कृती बदलली की परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून हार मानू नका. कधी कधी रात्री सगळे झोपलेले असतात, पण तुमच्या डोक्यात विचार सुरू असतात. कुणाला सांगावं, कुणाशी बोलावं, कोणी समजून घेईल का? असं वाटतं की आपलं दुःख फक्त आपल्यालाच माहीत आहे. पण त्या क्षणी डोळे बंद करा आणि हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. एकदा, पुन्हा, श्री स्वामी समर्थ. तुमची समस्या एका क्षणात संपेलच असं नाही, पण तुम्हाला ती समस्या सहन करण्याची शक्ती मिळू शकते, तुमच्या मनाला आधार मिळू शकतो, आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत मिळू शकते. भक्तांनो, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे संकट कधीच येणार नाही असं नाही. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे संकट आलं तरी आपण पूर्णपणे तुटणार नाही. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या पैशांची अडचण आहे, महिन्याचा खर्च भागत नाही, कर्जाचं ओझं आहे, घरची जबाबदारी वाढली आहे, मुलांच्या भविष्यासाठी चिंता आहे, आणि तुम्ही मनात म्हणता, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. प्रार्थना करा, पण त्याचबरोबर प्रयत्नही करा. नवीन काम शोधा, नवीन कौशल्य शिका, अनावश्यक खर्च कमी करा, जिथे शक्य आहे तिथे बचत करा, आणि कोणताही चुकीचा किंवा फसवणुकीचा मार्ग स्वीकारू नका. कारण स्वामींच्या नावाने चुकीचा मार्ग निवडून मिळवलेला पैसा सुख देणार नाही. मनात म्हणा, स्वामी, मला पैसा देण्यापेक्षा पैसा कमावण्याची बुद्धी द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. हा आशीर्वाद खूप मोठा आहे. आता आपल्या कुटुंबासाठी एक छोटी प्रार्थना करूया.
स्वामी, माझ्या घरात सुख राहू दे, माझ्या घरात प्रेम राहू दे, गैरसमज दूर होऊ दे, राग कमी होऊ दे, ज्यांनी माझं मन दुखावलं आहे त्यांना माफ करण्याची शक्ती मला दे, आणि माझ्याकडून कुणाचं मन दुखलं असेल तर ते सुधारण्याची बुद्धी मला दे. माझ्या आईवडिलांवर, पत्नीवर, मुलांवर आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर तुमची कृपा राहू दे. घर मोठं असण्यापेक्षा घरात शांतता असू दे, पैसा जास्त असण्यापेक्षा मनात समाधान असू दे, आणि आयुष्य कितीही कठीण झालं तरी तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता हा भाग खूप लक्षपूर्वक ऐका. तुमच्या आयुष्यात सध्या जे काही चाललं आहे त्यामुळे स्वतःला अपयशी समजू नका. तुमचं एखादं काम अडकलंय म्हणून तुम्ही अपयशी नाही. तुमच्या हातात पैसा कमी आहे म्हणून तुम्ही कमी नाही. तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत म्हणून तुम्ही दुर्भागी नाही. तुम्ही फक्त एका कठीण टप्प्यातून जात आहात, आणि प्रत्येक टप्पा कायमचा नसतो. आज अंधार आहे, उद्या प्रकाश येऊ शकतो. आज रस्ता बंद आहे, उद्या दुसरा मार्ग सापडू शकतो. आज तुम्हाला उत्तर मिळत नाही, उद्या परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. म्हणून आज निर्णय घेऊ नका की तुमचं आयुष्य संपलं आहे, कारण तुमच्या आयुष्यात अजून अनेक अध्याय बाकी आहेत. आणि कदाचित तुम्हाला ज्या गोष्टीसाठी आज रडावं लागतंय त्याच गोष्टीसाठी उद्या तुम्ही स्वामींचे आभार मानाल. श्री स्वामी समर्थ. आता डोळे बंद करा, मन शांत करा, आणि माझ्यासोबत म्हणा, हे स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात जे काही अडकलं आहे त्यासाठी योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या चुका मला समजू द्या. माझ्याकडून योग्य कर्म करून घ्या. माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. माझ्या हातून कुणाचं वाईट होऊ देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं, परिस्थिती कितीही कठीण झाली तरी तुमच्यावरचा माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. आज जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवतो, आणि जे माझ्या हातात आहे ते पूर्ण ताकदीने करण्याची शक्ती मला द्या. आता फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश इथे संपतो, पण तुमचा संघर्ष इथे संपत नाही. उद्यापासून पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा उठा, पुन्हा सुरुवात करा, आणि मनात एक विश्वास ठेवा, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश त्या व्यक्तीला पाठवा जिच्या आयुष्यात सध्या अडचणी आहेत. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे तिच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. जय जय स्वामी समर्थ.